नमस्कार मंडळी, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तर आज आम्ही आलेलो आहोत म्हैसूर येथे। तर म्हैसूर हे कर्नाटक राज्यात आहे आणि कर्नाटक राज्य म्हणजे आमच्या ट्रिपचं आता हे चौथं राज्य आहे। तर चौथ्या राज्यात आम्ही 10 दिवसात आलोय। तर आमच्या ट्रिपचा आज 10वा दिवस आहे आणि इथं थांबलोय। तर सर्वांचं आवरलंय आता आणि चहा नाश्ता करून जाणार आहोत म्हैसूर पॅलेस पाहायला आणि चामुंडा देवीचं दर्शन घ्यायला। तर मोबाईल जर अलाउड असला तर तुम्हाला मी नक्की दाखवीन म्हैसूर पॅलेस आणि चामुंडा देवीचं मंदिर। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर चला मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। शुभ सकाळ। कढी धपाटे राम राम राम। हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। तर आज नाश्त्याला 3 पिठाचे मिक्स असे धपाटे होते आणि कढी होती। तर खूप छान असा नाश्ता सर्वांचा झाला आणि आम्ही थोडंसं इथं रील्स काढत होतो। तर आठरे दाजी आमचा रील्स घेत होते। तर छान जागा होती रील्स काढायला, फोटोही भरपूर काढले। आणि तर म्हैसूर पॅलेस पाहण्याच्या अगोदर आपण जाणार आहोत चामुंडेश्वरीच्या मंदिरात। तर चामुंडेश्वरीचं मंदिर हे भारतातील कर्नाटक राज्यातील म्हैसूर या राजवाड्यापासून 13 किलोमीटर अंतरावर चामुंडी टेकडीच्या माथ्यावर असलेले हे एक हिंदू मंदिर आहे। मंदिराचे नाव चामुंडेश्वरी किंवा शक्तीचे रूप आहे। चामुंडेश्वरीला कर्नाटकातील लोक नाडादेवी म्हणजे राज्यदेवी म्हणून संबोधतात। असे मानले जाते की देवी दुर्गाने राजा महिषासुराचा वध या टेकडीच्या शिखरावर केला होता। हे ठिकाण नंतर महिषुरू या नावाने प्रसिद्ध झाले। नवरात्रामध्ये आपण जे देवीचे 9 रूप पाहतो तर त्यामध्ये देवी दुर्गा हे महत्त्वाचं असं रूप आहे। आणि नवरात्रामध्ये याच महिषासूर आणि दुर्गा यांच्यातील या युद्धाची प्रशंसा केलेली आहे आणि त्यांचा शेवट विजयादशमीमध्ये होतो, जो त्यांच्या अंतिम पराभवाचा उत्सव आहे। वाईटावर चांगल्याचा विजयची ही कथा हिंदू धर्मात विशेषतः शाक्त धर्मात सखोल प्रतिकात्मक आहे। महिषासुराने देवांविरुद्ध युद्ध पुकारले कारण देव आणि असुर सतत संघर्षात होते। महिषासुराला कोणीही मारू शकत नाही असे वरदान मिळालेले होते। देव आणि राक्षस यांच्यातील युद्धात इंद्राच्या नेतृत्वाखालील देवांचा महिषासुराने पराभव केला। पराभवाच्या अधीन होऊन देव पर्वतामध्ये एकत्र आले, जेथे त्यांनी एकत्रित दैवी शक्ती देवी दुर्गामध्ये एकत्रित झाली। नवजात दुर्गेने सिंहावर स्वार होऊन महिषासुराशी युद्ध केले आणि त्याचा वध केला। त्यानंतर तिचे नाव महिषासुरमर्दिनी ठेवण्यात आले। तर आपण आता इथं पोहोचलेलो आहोत देवीच्या मंदिराजवळच। तर भला मोठा महिषासुराचा पुतळा आपण आता पाहिलेला आहे आणि समोर दिसतंय तर ते आहे देवीचं मंदिर आणि गोपूर दिसतंय आपल्याला। तर ही मंदिराचं खूप सुंदर असं गोपूर आहे। तर आपल्याला दिसतात इथं मंदिराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला चांदीच्या पत्र्यामध्ये अशा दुर्गा देवीचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतात। तर खूप अशा जुन्या धाटणीचं हे मंदिर आहे।
तर आत गेल्यावर आपल्याला मंदिराची भव्यता नक्कीच कळते। तर चला तर आता जाऊया देवीच्या दर्शनाला। तर तुम्हाला हा दरवाजा मी दाखवलेला आहे। खूप सुंदर असं मंदिर, जुन्या धाटणीचं दगडातलं मंदिर आहे हे। हे देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। चामुंडा देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता जाणार आहोत 13 किलोमीटर अंतरावर म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी। इंडो सारासेनिक शैलीत बांधलेला अंबाविलास म्हणून ओळखला जाणारा भव्य म्हैसूर पॅलेस हे वडियार राजवंशाचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याचे स्थान आहे। त्याचे उत्कृष्ट असे आतील भाग कोरलेली महोगनी छत, स्टेन्ड ग्लास, गिल्डेड खांब आणि चकाकलेल्या टाइल्सने परिपूर्ण राजशाही आणि भव्यतेचे प्रतीक आहे। तर म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी आपल्याला इथं 100 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि मग नंतर आपल्याला आत एंट्री करता येते। सुंदर असा बगीचा आहे। वेगवेगळ्या देशातले लोकही इथं आपल्या या म्हैसूर पॅलेसला भेट देत असतात। तर 14व्या शतकाच्या सुरुवातीला ओडेयर्सच्या राजघराण्याने बांधला होता। म्हैसूर पॅलेस राजवाडा मूळतः लाकडात बांधला गेला होता आणि एकदा विजेच्या झटक्याने हा पूर्ण असा पॅलेस जळून खाक झालेला होता। म्हैसूरचा राजवाडा पाहायला आलो इथं। तर तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळेल या राजवाड्याविषयी। तर आता सर्व ग्रुप आमचा आलेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता। तर आणि पुन्हा याची बांधणूक झालेली आहे। तर हा म्हैसूर पॅलेस 1638 मध्ये टिपू सुलताननीही बांधला होता आणि 1739 मध्येही एकदा बांधण्यात आला। तर हा म्हैसूर पॅलेस 2-3 वेळेस आगीमध्ये नष्ट झालेला आहे। तर सध्याचा म्हैसूर पॅलेस हा चौथा पुनर्बांधणी झालेला म्हैसूर पॅलेस आहे। 1912 मध्ये तो पूर्ण झाला आणि त्याची रचना ब्रिटिश वास्तुविशारद हेनरी इर्विन याने केलेली आहे। तर या पॅलेस समोरचं जे आपल्याला बगीचा गार्डन दिसतंय ते यावरूनच आपल्याला या पॅलेसच्या भव्यतेचे असा अनुभव येतो। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये।
म्हैसूरमध्ये दसऱ्याच्या वेळी बाहुल्यांची पूजा करण्याची परंपरा आहे। ही परंपरा विजयनगरच्या काळापासून प्राप्त झाली होती। या उत्सवादरम्यान प्रत्येक घरात बाहुल्या चवदारपणे मांडल्या गेल्या आणि परंपरा आजही कायम आहे। महाराजांच्या काळात हा परिसर दसरा उत्सवादरम्यान जनतेसाठी खुला करण्यात आला होता। तर या परिसरामध्ये आपल्याला भुवनेश्वरी मंदिर, गायत्री मंदिर आणि भरराव स्वामी मंदिर हेही शिवाला समर्पित असं भैरवाच्या रूपात समर्पित आहे। तर अशा पद्धतीने आपण हा म्हैसूर पॅलेस संपूर्ण असा पाहिलेला आहे। म्हैसूरमधील प्रसिद्ध म्हैसूर सिल्क साडी ही आम्ही खरेदी केली। तर अशा पद्धतीने ही साडी आहे। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तर आपली चालू आहे रामेश्वरम यात्रेचे व्हिडिओ।